हा व्हिडिओ खरंच अनप्लॅन आहे. तुम्ही सेटअप पण बघितला असेल. मी एक स्टेटस बघितलं गोरख सरांचं, जे की पॉडकास्टला आले होते. आपल्या पुण्यामधले जेवढे पण स्कॅम आहेत, क्लासेसचे म्हणा, ट्रेनिंगचे म्हणा, जॉबच्या रिलेटेड, आपण तो पॉडकास्ट केला होता. तुम्ही जर बघितलं नसेल तर तो बघा. तर त्यांचं मी स्टेटस बघितलं की एक न्यू बॅच स्टार्ट होतीये पुण्यामध्ये. तर मी व्हिजिट केलं. तो पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. इन अँड आउट मी तुम्हाला सगळे व्हिडिओज दाखवतो. मी तिथे गेलो, व्हिजिट केलं, तिथल्या मुलांसोबत मी बोललो किंवा काय. तर कोड फर्स्ट टेक्नॉलॉजी मी ऑलरेडी डिस्कस केलं होतं किंवा त्या पॉडकास्टमध्ये, की कोड फर्स्ट टेक्नॉलॉजी एक ट्रेनिंग सेंटर आहे तिथे. त्यांची कंपनी पण आहे ती. त्यामार्फत ते काय करताना एक सुपर 30 बॅच एक स्टार्ट करतात 2-3 महिन्याला वगैरे. तर लास्ट जी बॅच आहे ना सुपर 30, त्यामधून ऑलमोस्ट 8 टू 12 मुलं जे आहेत ना प्लेस झाले आहेत. आणि जे फुल स्टॅक डेव्हलपर जे फुल स्टॅकसाठी बघताय, मग त्यामध्ये मी तुम्हाला हे सगळं स्क्रीनवरती दाखवतोच. त्यांचे काय आहे सुपर 30 म्हणून एक बॅच आहे. ओके, रेग्युलर ते बॅच करतात डेव्हलपमेंट ट्रेनिंग आणि प्लेसमेंट प्रोग्रामसाठी. त्यामध्ये जावा आहे, डॉटनेट आहे, डॉटनेट अँग्युलर आहे, रिॲक्ट आहे, एआयचे टूल्स आहेत. आणि स्पेशलमध्ये जे पण काही ग्रामीण भागातून असतील किंवा सिटीमध्ये असतील किंवा ऑनलाईन ऑफलाईन हे दोन्ही पण बॅच आहेत त्यांच्याकडे, आणि हायब्रिड पण आहे. प्रोग्राम खूप छान आहे. इन डिटेलमध्ये तुम्हाला मी स्क्रीनवरती पण देतो आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण त्यांचे सगळे डिटेल देतो. तर पुण्यामध्ये आहे, हिंजवडी फेज 1मध्ये. आणि जे मी सगळ्यात आधी मेन काय आहे ना, मी जे व्हिजिट केलं आहे ना, तो तुम्ही व्हिडिओ आणि सगळं इन डिटेलमध्ये बघा. फायनली मी कोड फर्स्ट टेक्नॉलॉजीला व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहे. आणि इन डिटेलमध्ये जर तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडमध्ये बघत असाल तर हे लोकेशन आहे. सो मी तुम्हाला 1 बाय 1 इन डिटेल सगळं दाखवतोच. सो आपण जर इथं बघितलं एंट्रीलाच, तर रिसेंटली जे प्लेस झालेले आहेत सगळे हे बघा. तर चांगल्या चांगल्या कंपनीमध्ये MNC कंपनी आहेत सगळ्या, हे सगळे प्लेस झालेले आहेत. आपण इकडे पण बघू शकतो. खूप साऱ्या हे बघा तुम्ही, सगळ्या क्लाउडेक्स, टेक महिंद्रा, चांगल्या चांगल्या कंपनीमध्ये सगळे प्लेस झालेले आहेत. आणि मेन म्हणजे आता जे पण काय इन डिटेल असेल ना, किंवा हे कुठे प्लेस झालेत, कोण कोण प्लेस झाले आहेत, कशामुळे प्लेस झाले, ह्यांचा काय वेगळा फॉर्म्युला आहे, तो आपण मध्ये गेल्यानंतर मुलांसोबत पण डिस्कस करू. आणि त्यांचे जे काही ओनर आहेत, टीचर आहेत, त्यांच्यासोबत पण आपण इन डिटेलमध्ये डिस्कस करूयात. हा जो एरिया तुम्ही बघताय, हा इन हाऊस डेव्हलपमेंटसाठी यूज केला जातो. आणि इथे बघितलं असं तुम्ही, आता डेव्हलपमेंटला सगळे आता बसलेले आहेत. सो आता थोडंसं मी लेट आल्यामुळे इथे बाकीचे काही लोक आहेत ते घरी गेलेले आहेत. ओके, आणि सो बाकी आपण इकडे डिस्कस करूयात कंटिन्यू. आपण आता ट्रेनिंग हॉलमध्ये आलेलो आहोत आणि काही मुलं आहेत तिथे स्टडी करत आहे. तर त्यांना आपण काही थोडंसं काही बाईट घेऊ त्यांना विचारू की ॲक्च्युअलमध्ये खरंच हे जे सगळं सांगताय किंवा मी जे डिस्कस करतोय ते जेन्युइन आहे का. तर ओके, आपका नाम क्या है? अर्पित मोहनकर। ओके, और आपने कब से ज्वाइन किया ये? मैं सितंबर लास्ट वीक। सितंबर लास्ट वीक। किसके लिए ज्वाइन किया है? फुल स्टैक फुल स्टैक के लिए। और कितने इंटरव्यूज दिए अभी तक? अभी मैंने एक एफटी राउंड, एक लॉजिक्स का राउंड था और एक कंपनी का, अभी ये दूसरा है मेरा। ओके, कल इंटरव्ह्यू आहे? हाँ ओके, सो यस, ये मैं स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवू शकतो मी. तर उद्याच इंटरव्ह्यू आहे. एक 2 ते 3 महिन्यामध्ये जॉईन झाले आणि उद्याच इंटरव्ह्यू आहे. तर तुम्हाला मी स्क्रीनवरती हे पण दाखवतो, मेल पण दाखवतो. सो अजून आपण काही बाईट्स घेऊ बाकी त्यांच्या पण. येस, तुझं काय नाव? माझं नाव ओंकार जाधव. ओंकार जाधव. आणि कधीपासून जॉईन केले ते? मी जुलैपासून जॉईन केलं. जुलैपासून. आणि किती इंटरव्ह्यूज वगैरे दिले? माझे 3 इंटरव्ह्यू झालेत आणि इथं जर आठवड्याला एक मॉक इंटरव्ह्यू झाला. बरं, न काही काही करता एक जेन्युनली मला काही क्वेश्चन्स पाहिजेत, की हे सांगता की 8 आवर्स इथे ट्रेनिंग राहता किंवा बाकी कॉल्स वगैरे देता? सकाळी आम्ही 9ला येतो इथं आणि संध्याकाळी 7ला इथून जातो. बरं, हे दिवसातून 8 तास हे जे आपण बसतो अंडर ह्या ट्रेनिंगच्या मध्ये, त्याचा काही फायदा होतो? हां, खूप फायदा होतो त्याचा. बरं, एकट्यामध्ये आणि इथं स्टडी करण्यामध्ये काय डिफरन्स? सगळ्यांमध्ये स्टडीमध्ये नवीन नवीन काहीतरी शिकायला मिळत आहे. ओके, हा प्रॉब्लेम मला दुसऱ्याकडून विचारला येतो. ओके. आणि हे काय आहे? हे टेस्ट आहेत, ही रोज जावास्क्रिप्टची टेस्ट असते. ओके, हे सगळ्या माझ्या झालेल्या 1 वीकचे टेस्ट आहेत. ओके, नाईस. ओके, आणि आता जे काय आपण आता जेवढं डिस्कस केलं आहे ते आपण काय करूयात, जे टीचर आहेत त्यांच्यासोबत डायरेक्टली 1 to 1 डिस्कस करूयात. हॅलो सर. हाय. रिसेंटलीच तुमचा सगळा जो काही एन्व्हायरमेंट आहे ते सगळं व्हिजिट केलं आणि मला छान वाटलं. एकदम शांत आहे, सगळीकडे आहे. मला एक डाऊट आहे बघा, मेन म्हणजे की मला हे सगळं चांगलं वाटलं, बट जे तुमचं लोकेशन आहे ना ते थोडंसं आउटसाईडला आहे. तर त्याबद्दल काय सांगणार तुम्ही? सर, हे लोकेशन आउटसाईडला ठेवण्यामागचं रिझन हे आहे की आम्ही
कोर्सची कॉस्ट कमी ठेवतो आहोत. ओके. त्याच्यासाठी आम्ही लोकेशन थोडंसं आउटसाईड ठेवलं आहे आणि इथं आजूबाजूला मुलांना राहण्याची सोय आहे, मेस आहे, ट्रॅव्हलिंग तुम्ही पूर्ण कमी करू शकता. त्याचा फायदा तुम्हाला कोर्समध्ये होतो. आणि याला आपण हिंजवडी फेज 1 म्हणूया की मान म्हणू, नेमकं एक्झॅक्ट हिंजवडी फेज 1 टाटा सर्कलपासून 2 किलोमीटरच्याच एरियामध्ये आहे. ओके. बरं, सगळ्यात मेन जे सध्या ले ऑफ चालू आहे किंवा जॉब कॉल येत नाही, मेन कसं सगळ्या मुलांचं एकच आहे, मी कोर्स करतो पण मला जॉबचे कॉल्स नाही येत आहे, तर त्यासाठी तुमच्याकडे असं काय आहे किंवा तुम्ही म्हणजे मुलांना प्लेस करता? डेली 8 तासामध्ये आम्ही 1 तास फक्त जॉब सर्चिंगसाठी ठेवतो आहोत. तो एक मुलांचा पॉईंट आहे. दुसरा पॉईंट, मी स्वतः BNIचा मेंबर आहे आणि BNI मधून आमचे 3.5 लाख कंपनीपर्यंतचे कनेक्शन्स आहेत. पण सगळ्या कंपनी आमच्याबरोबर टायअप नाहीत, काही खास कंपनी पुण्यातल्या टायअप आहेत 8-10 कंपनी, त्या कंपनीमध्ये आम्ही आउटसोर्स करतोच आहे. पण डेली ज्या लिंक्डइन जॉब हंटिंग प्रोफाईल्स आहेत त्याचं प्रॉपर ट्रेनिंग देऊन त्यांच्यावरनं पण त्यांना जॉब मिळतात. ओके. आणि त्यानंतर मी अजून काय केलं की सुपर 30 म्हणजे बॅचचं काय आहे, म्हणजे 30 लोकांनाच का? सुपर 30चा कन्सेप्ट एका मूवीवरनं घेतलेला आहे आणि तो सुपर 30 नावाचाच मूवी आहे, जे ग्रामीण भागातल्या मुलांसाठी काम केलं जातं. त्याच्यामध्ये मलाही ग्रामीण भागातल्या पोरांसाठीच काम करायचं आहे. 30च्या मागचं रिझन हे आहे, आम्ही 2 ट्रेनर आहोत. एक ट्रेनर जो आहे तो 8 तास बसून असतो त्या मुलांसोबत आणि मग इंडस्ट्रीयल ट्रेनर बरेच सारे आम्ही बोलवत राहतो. प्रत्येक मुलावरती लक्ष जावं त्याच्यासाठी फक्त सुपर 30, त्याच्यापेक्षा कोणतीच वेगळी बॅच नाही आहे आपल्याकडे. ओके. आता जे ग्रामीण भागातले आहेत किंवा ज्यांचं समजा बॅकग्राऊंड थोडंसं इंग्लिश कम्युनिकेशन म्हणा, रिझ्यूम म्हणा, मॉक इंटरव्ह्यूज म्हणा, कॉन्फिडन्स म्हणा, खूप साऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे तुम्ही फक्त टेक्निकली बोलताय पण मी बाकीच्या गोष्टी पण तेवढ्याच इम्पॉर्टंट बोलताय, त्यावरती तुम्ही काम करता का? येस सर, आम्ही काय करतो आहोत, डेली आमचं सकाळी 9 to 6चं शेड्यूल असतं. सकाळी आलं का स्टँडअप कॉल्स जे आपल्या IT मध्ये असतात स्क्रम कॉल प्रमाणे ते स्टँडअप कॉल्स घेतो. इव्हनिंगला आमचा एक JDचं सेशन असतो स्पेशली, आम्ही सगळ्यांना एकत्र करतो. 30 टॉपिक्स ऑलरेडी दिलेले असतात महिन्याचे, त्या टॉपिक्सवरती मुलं डिस्कस करतात आणि त्यातून त्यांचं इम्प्रूव्हमेंट होतं JDसाठी. त्यानंतर डेली टेक्निकल टेस्ट आमच्या डेली बेसिसवरती असतात, त्याच्यातूनही इम्प्रूव्हमेंट होतं. वीकली आमच्या मॉक इंटरव्ह्यूज असतात प्रत्येक टेक्नॉलॉजीवर. त्यामुळं मुलांचा कॉन्फिडन्स जो आहे तो पहिल्या दिवसापासून बूस्ट होतो. जी फ्रेशर पोर आहेत त्यांना आम्ही पहिल्या दिवसापासून कॉलसाठी रेडी करतो आहोत. ओके. व्हिडिओ बघून तुम्हाला ऑलमोस्ट क्लॅरिटी आली असेल. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुमचं तिथे डेली 8 आवर्स, मला हे खूप आवडलं. मी खूप व्हिडिओमध्ये बोललो होतो की तुम्ही ट्रेनिंग म्हणजे क्लासेस नाही लावले पाहिजे किंवा काय, बट मी तिथे गेल्यानंतरचे मुलांसोबत डिस्कस केलं ना, ते मला खूप चांगलं वाटलं की यार आपण एकटे असतो, आपल्याला थोडंसं नाही का की आयसोलेट होतो, कुठे कॉल्स आहेत, कुणासोबत डिस्कस करू, मॉक इंटरव्ह्यूज कुठे घेऊ किंवा काय करू. तर त्यांचं पूर्णपणे प्लॅन आहे, तुमचा रिझ्यूम, तुमची नोकरीची प्रोफाईल आणि सगळ्यात मेन म्हणजे आज मी ह्या व्हिडिओमध्ये मी एक गोष्ट सांगतो की ज्यांचा गॅप पडलाय, जे लोकांचं म्हणजे गॅप पडतोय आणि त्यांना IT मध्ये जॉब करायचा आहे आणि त्यांना थोडं टेन्शन आहे की यार मी एक्सपिरियन्स कुठून घेऊ, माझं काय करायचं आहे, तर मी जेन्युइनली आत्तापर्यंत मी फेक एक्सपिरियन्स वगैरे हे ते सगळ्या व्हिडिओला मी त्याला सपोर्ट नाही आहे, पण त्यांनी मला एक असा वे आउट सांगितला की ज्यांचा गॅप पण भरून निघेल. हर एक गोष्टी मी व्हिडिओमधून तुम्हाला नाही सांगू शकत. मी तुम्हाला इन डिटेलमध्ये सगळे एक गुगल फॉर्म देतो, तो गुगल फॉर्म तुम्ही भरा आणि त्यामध्ये जे तुम्हाला इन डिटेलमध्ये जर काही इन्क्वायरी करायची असेल ना, गुगल फॉर्म भरा, तुम्हाला त्यांचा कॉल येईल आणि सगळी इन्क्वायरी तुम्ही त्यांना करू शकता. मी जे सांगतोय ना त्यासाठी. सो फुल स्टॅक डेव्हलपमेंटसाठी जे पण बघताय लोक आणि टेस्टिंगसाठी पण 1 ते 2 डिसेंबरपासून न्यू बॅच स्टार्ट होते, त्यांच्यासोबतच टेस्टिंगला तर तुम्हाला माहिती आहे मी स्वतः घेतो. तर डेव्हलपमेंटला ज्यांना पण फुल स्टॅक डेव्हलपर, रिॲक्ट वगैरे फ्रंट एंडसाठी जर करायचं असेल, 100% जॉब असिस्टन्स आहे त्यांचं. आणि मेन म्हणजे जोपर्यंत तुम्हाला जॉब लागत नाही तोपर्यंत त्यांचा सपोर्ट आहे. मॉक इंटरव्ह्यूज मी खूप त्यांच्याबरोबर खूप बोललो, लोकांचे हे पण घेतले, मी तिथे बाईट्स पण घेतले, तुम्ही बघितलं असतील. तर मला खूप छान वाटलं आणि ह्यामध्ये काहीही स्कॅम नाही, पूर्ण त्यांनी ट्रान्सपरंट ठेवलेलं आहे. आणि फीज सगळ्यात इम्पॉर्टंट सगळ्यांचं असतं की अरे फीज किती असेल, मग त्यांची फीज आहे 60,000. आता 60,000 मध्ये त्यांनी एक डिवाइड केलेलं आहे की कारण आपण ग्रामीण भागातून असतो किंवा आपल्याला एवढे लगेच जॉबसाठी एवढे आपण पैसे पे नाही करू शकत, तर 50% तुम्ही जॉब लागायच्या आधी आणि ते प्लेसमेंट देणार आणि त्यानंतर तुम्ही 50% तुम्हाला भरायचे आहेत. त्यामध्ये 30,000 मध्ये तुम्हाला काय काय भेटते बघा, सर्टिफिकेशन, तुम्हाला 8 आवर्स ट्रेनिंग, मॉक इंटरव्ह्यूज, रिझ्यूम, तुमची प्रोफाईल, जॉबचे कॉल्स, इंटरव्ह्यूचं फुल जॉब रेडी तुम्हाला करून घेताय. डेली त्यांच्या टेस्ट असत आहेत, कोडिंग असत आहेत, लेक्चर असतात. म्हणजे खूप चांगला प्लॅन वाटला
मी आतापर्यंत कोणाची मार्केटिंग केली नाही, मी ह्यांची पण मार्केटिंग करत नाहीये, मला त्यातून काहीही भेटणार नाही. जस्ट आम्ही पॉडकास्ट केला, पुण्यातले जे काही क्लासेस आहेत त्याबद्दल स्कॅम बरोबर डिस्कस केला आणि त्यानंतर मी त्यांचं काल परवा स्टेटस बघितलं की 1 डिसेंबरपासून न्यू बॅच स्टार्ट होतीये. त्यामुळे बोललो की आपण व्हिजिट करूयात. आणि जे मला मुलं कमेंट करतात की पुण्यामध्ये चांगले क्लासेस कोणते आहेत किंवा आम्हाला क्लास करायचे, मग कुठं कवा हे स्कॅम करताय ते स्कॅम करताय, तर त्यांचं ते कॉल्स पण प्रोव्हाइड करताय. तुमची फक्त तयारी असली पाहिजे करण्याची. ओके, सो तुम्ही कॉल करा, डिस्क्रिप्शन फॉर्म भरा, तुम्हाला त्यांचा कॉल येईल, इन्क्वायरी करा, व्हिजिट करा. ऑनलाईन काही असेल, ऑनलाईन जे करताय त्यांनी पण त्यांना कॉल वगैरे करून मी जाऊन तिथे व्हेरीफाय केलेलं आहे. ज्यांचा माझा भरोसा आहे ना, बिंदास करा. काही नाही झालं तरी मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आपल्याबरोबर जर स्कॅम झाल्यानंतर मी आहेच. ओके, मी काय त्यांच्याकडून काही कुठे पैसे घेतले नाही किंवा काय केलं नाही, पण जर तुमच्याबरोबर पुढे चालून जरी स्कॅम झाला ना तर मी आहेच. मी एक व्हिडिओ काढू शकतो किंवा तुम्ही मला डायरेक्टली टच करू शकता. माझा नंबर सगळ्यांसोबत आहेच. सो डोंट वरी, त्यासाठी डोळे झाकून बिंदास तुम्ही करू शकता. पण करायची तयारी असली पाहिजे. फक्त जॉब करायचा आहे म्हणून तिथे जाऊ नका. तुम्हाला पण तेवढे इनपुट्स द्यायचे आहेत, त्यासाठी तुम्ही करा. जेवढं तुम्ही इनपुट द्याल ना तेवढं तुम्हाला आहे. आणि दुसरी गोष्ट स्पेशल मी विसरलो की ते हिंजवडी फेज 1च्या थोडंसं मान आणि त्याच्यामध्ये आहे. जर काही ज्या मुली असतात त्यांना तिथे पीजीची पण त्याच बिल्डिंगमध्ये पीजीची पण एक त्यांनी व्यवस्था केलेली आहे आणि मुलं जे आहेत त्यांना आसपास पीजी आहे. सो मुलींसाठी पण ते राहण्यासाठी पण एकदम व्यवस्थित आहे. जे बाहेरून गावून येत असतील त्यांना, आणि एकदम एरिया पण असा एकदम मस्त एकदम आहे, निवांत आहे तिकडे. सो तिकडे जास्त चार्जेस वगैरे पण लागणार नाही तुम्हाला. ओके, सो तुम्हाला जर नक्कीच जॉब हवा असेल तर गुगल फॉर्म भरा, इन्क्वायरी करा, आवडलं तरच जॉईन करा. ओके, सो येस, मला कमेंटमध्ये सांगा तुमचे काही इनपुट्स असतील तर. आणि थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.